त्र्यंबकेश्वरचे जे CEO आहेत गोविंद जाधव यांच्याबद्दल काल नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली आहे. त्यांनी मंचरमध्ये त्यांनी अनेक घोटाळे केले, ते आता त्र्यंबकमध्ये रुजू झाले. त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, त्या संदर्भात जी बाईट बघितली पण त्याच्या अगोदरच आम्हाला माहीत होतं की हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे. मी त्या बाबतीमध्ये स्वतः शेम साहेबांना भेटलो. शेम साहेबाचे PS आहेत परदेशी साहेब, पण तो परदेशी साहेबच तो त्या ठिकाणी हे करतो आहे की मी त्याला अख्खे नगराध्यक्ष गेले, म्हणजे नगराध्यक्ष गेले, नगरसेवक गेले, सगळे गेले. आम्ही समजून सांगितलं का अधिकारी भ्रष्टाचारी याला देऊ नका. व तो शेम साहेबाचा PS आहे ना परदेशी म्हणून, तोच अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालतो, तोच गोलमेल करतो, सरकारच तो चालवतो असं वाटतंय. की मागच्या सुद्धा मी सांगितलं की जो मागं पाटील दिला तो देऊ नका, तो टिकणार नाही. 2027ला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने येणारे साधू लोक, ते साधू लोकांचे कामं, अनेक समस्या, येणारे भाविक, तिथं अधिकारी कसा पाहिजे या संदर्भात उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनींनी पण स्वतः CM साहेबांशी बोलल्या. त्या परदेशीला पण सांगितलं. तो परदेशी स्वतःच्या मनमानी त्याचं सरकारच त्याचा असं चालवतोय. तो स्वतः नगराध्यक्षांनी जाऊन सांगितलं की साहेब हा भ्रष्टाचारी आहे, याला देऊ नका गोविंद जाधवला. परंतु ऐकलं नाही. आणि ते मी जाऊ सरपंचाची केलं, माझे सरपंच त्याचे मिशन बनवतं. मंचरला नगराध्यक्ष आहे, अतिशय भयानक आहे. ज्याच्या ज्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं मी माहितीच्या अधिकारात पत्र टाकून त्या सगळं माहिती मागवणार आहे की या अशा जवळजवळ 80% आदिवासी नगर परिषद आहे. सगळे आमचे 7 नगरसेवक आदिवासी, आमचा आदिवासी समाजाचे सगळे नगरसेवक गरीब लोक आहेत. येणारा तिथं त्या नगर परिषदेमध्ये सगळे गरीब लोक, दाखले, घराचे प्रश्न, अडचणीच्या समस्या, आणि असा भ्रष्टाचार अधिकारी जर बसवला तर काय तिथं कामं करणार आहे. 2027च्या कुंभमेळ्यात आम्हाला सगळ्याला सामोरे जायचे. लोकांच्या येणाऱ्या भाविकांच्या समस्या, पाणी, रस्ते, विकास, गावातले समस्या सोडवायचे. आणि अशी भयानक परिस्थिती याची ऐकल्यानंतर मी सुद्धा आता पत्र देणार आहे त्या परदेशी साहेबांना, PSच्या. त्यांना सांगण्यात तुमच्या पुढं तरी तुम्ही ज्या तिथं नेऊन बसवा त्याला, पण अशा ठिकाणी देऊ नका. याची तात्काळ बदली नाही केली तर सगळे नगरसेवक, नगराध्यक्षांनी सुद्धा उपोषणाला बसणार आहे. आमदार म्हणून आपलं या ठिकाणी सरकारकडे जे आपण म्हणणं मांडतायत ते कमी पडतायत का आमदार म्हणून? नाही, कमी पडतं नाही. मी जे मला माहिती माहिती मांडलं, आमदार म्हणून मांडलं. एकनाथ शिंदे दखल घेते तो परदेशी आहे ना, परदेशी PS, हे सगळे त्याचे नाटकं आहे. त्याला त्याच्या मर्जीतला माणूस पाहिजे, त्याचं ऐकणार. त्याला काय करायचं, त्यांनी राज्याचं सचिवपद भोगावं ना. इथं नगर परिषद असेल, नगरपालिका, इथं काय चाललं त्याला काय माहिती. मागे त्याच्या मनाने त्याला 3 महिने सुद्धा टिकला नाही तो अधिकारी, होऊन बदली करून घेतली. साधू लोकांच्या समस्या आहे. आम्हाला तास ते लोक साधू लोक त्यांच्या समस्या राहत्या, ते बोलवतात. त्यांचं जे काही नाही ऐकलं तर त्याचं रागावतातच. पण मग अशा ठिकाणी असा अधिकारी बसवलं काय काम करणार आहे. मी साधू लोकांचे पण पत्र घेणार आहे त्याच्यामध्ये. मी स्वतः शेम साहेबांना भेटणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. का हा जर या तिकडून सगळं वाटोळं करून आलं त्याला परत इथं दिलं तर हा काय विकास करणार आहे, हा सगळा भक्कास करणार आहे. तो दौरा आटपल्यानंतर मी स्वतः परदेशी साहेबाला सगळं लेखी देणार आहे. साहेब जर तुम्ही तुमच्या एखाद्या मर्जीचा तिथं नेऊन ठेवा, इथं कुंभमेळ्याला सामोरे जायचं आहे, याला इथून पहिलं उचला.